तू बोल काहीतरी. पुढे चाललो आपण. बड्डे पार्टी. कोणाची बर्थडे पार्टी? तुला माहिती नाही कोणाची बर्थडे पार्टी आणि असंच येतोय तू का? इथे तर बघ ब्लॉग मध्ये. हा हा. हाय तर बोल. हाय मित्रांनो, आम्ही चाललोय द फोक अख्यानला चौथ्यांदा आणि आम्ही स्वरांशला सरप्राईज देतोय. स्वरांश माझा भाऊ आहे. स्वरांशला सांगितलंय की आम्ही त्याला एका बर्थडे पार्टीला नेतोय आणि त्याला काहीच आयडिया नाहीये की आम्ही त्याला फोक अख्यानला नेतोय. तर आता त्याचं रिॲक्शन बघा. तो तिकडे उभा आहे त्या साईडला चेतन बरोबर. त्याचं रिॲक्शन बघा. त्याला अजूनपर्यंत आम्ही काहीच आयडिया दिली नाही. त्याला फक्त एवढं बोललोय की तिथे जाऊन मस्ती करू नको, तुला बर्थडेला नेतोय करून. त्याला बघायचा होता शो, कारण लास्ट टाइम जेव्हा बोरिवलीला शो होता तेव्हा आम्ही गेलेलो मी आणि चेतन, पण तो एका लग्नाला गेलेला तर म्हणून त्याला यायला जमलं नाही. आणि नंतर आम्ही त्याला जेव्हा फोटो व्हिडिओ दाखवले तेव्हा तो असं बोलत होता की अरे यार धनु दीदी, मला पण यायचं होतं, मला पण बघायचं होतं, मला पण भेटायचं होतं सर्वांना. तर आता आम्ही चाललोय. तो तिकडे उभा आहे. 7चा शो आहे, 6:30 होऊन गेलेत. येतोय आता. त्याला विचारूया कुठे चाललोय. तो बोलेल बर्थडे पार्टीला. कुठे चाललोय आपण? हा काय? कुठे चाललोय आपण? बड्डे पार्टी. बायगन. त्याचं रिॲक्शन तुम्हाला दाखवतो स्वरांशचं. खास आम्ही स्वरांशसाठी आलोय ना, तर 3 वेळा आम्ही बघून चाललोय. ही पहिल्यांदा बघते ना. 3 वेळा आम्ही बघून झालोय. पहिल्यांदा बघितलेला तो विरारमध्ये होता. सेकंड बघितलेला तो कुठे होता? बँड्रा बीकेसी, पण ते ओपन ग्राउंड मध्ये होतं त्यामुळे अर्धा शो झालेले. आणि आता थर्ड बोरिवलीला होता पण स्वरांश नाही येऊ शकला. आणि आता त्याला एंड पर्यंत नाही सांगणार आहे आम्ही, डायरेक्ट तिकीट घेऊन त्याला दाखवणार आहे. त्याला यायचंय ब्लॉग मध्ये. तो सारखा तिकीट ऑनलाईन काढली आहे, ते जाऊन दाखवायला लागेल. तो मला पुढून सारखा मागे मागे बघतोय. त्याला ब्लॉग मध्ये यायचंय. घे ना मग. अरे तो आला तर बोलत पण नाही काय. बघू आता त्याचं रिॲक्शन कॅप्चर करूया. मी तर त्याच्यासाठी झाली आहे खास, नाहीतर आम्ही लोक नव्हतो बघणार. हा लय गरम होतंय. तिकडे नव्हतं काय बोरिवली मध्ये? तिथे बोरिवलीला झाला ना लास्ट टाइम होते तेव्हा मी आणि चेतनच तर गेलेलो. हे लोक सगळे लग्नाला गेलेले. तेच तर मी बोलली ना की लग्नाला गेलेले हे लोक सगळे, त्याला यायला जमलं नाही म्हणून आता घेऊन जाते. तेव्हा तो खूप असा अपसेट झालेला की काय यार धनु दीदी, आम्हाला नाही नेलं, मला नाही नेलं. बाकी अजून एक त्याच्यामध्ये द फोक अख्यानमध्ये, एक सेकंड, हा जे सनई वाजवतात ते माझा मामा आहेत. तुम्ही नक्की बघा, त्यांना टॅग करा. हा म्हणजे कझिन मामा. नाही ह्याचे पप्पा नाही, ह्याचे पप्पा पण म्युझिशियन आहेत बाय द वे. तर फोक अख्यानमध्ये सनई वाजवतात ते माझे मामा लागतात. राजेंद्र साळुंके. टॅग करा त्यांना पण, स्टोरीज टाकाल तर. बाकी मी तुम्हाला क्लिप्स दाखवेल, मी तुम्हाला पुढे क्लिप्स दाखवेल, पण जास्त क्लिप्स नाही टाकणार आहे. थांबा क्रॉस करतो. मित्रांनो मी थोडे क्लिप्स ऍड करेल त्या फोक अख्यानचे, पण त्या लोकांचे पण काहीतरी रेस्ट्रिक्शन्स आहेत. पूर्ण व्हिडिओ आपण ऍड नाही करू शकत, मग थोडे क्लिप्स ऍड करेल. बाकी थिएटरमध्ये जाऊन बोलू. स्वरांशचं रिॲक्शन बघूया. तो खुश होईल खूप.
त्याला आता बर्थडेचं सांगितलंय एवढं, मी त्याला एवढं बोलली आहे ना. कुठे आहे रे, आपण असं काय नंतर बोलूया. A few moments later. सरप्राईज. कसं वाटलं सरप्राईज? बघ त्या लोकांना, बघ जा जा पुढे जा. स्वराज, कसं वाटलं सरप्राईज? इथे तर बघ. काहीतरी बोल. खूप चांगलं. फायनली तुला बघायला आणलं ना. हे बघ. Oh my God, हे लोकं बघायला आले. स्वराज, जा तिकडे. स्वराज, तिकडे जा त्यांच्यासाठी. थँक्यू. स्वागत आहे. अरे तुला थँक्यू आल्याबद्दल. कसं वाटलं आता सांग. चांगलं आहे एकदम. म्हणजे आता बघूया त्या show लोक कसा आहे. ते लोक सर्व बाहेर आलेले आर्टिस्ट आणि सर्वांनी आम्हाला फुलं, तुझी फुलं दाखव. ह्याला तर सर्वांनी दिलं कलेक्शन आहे जगा. कलेक्शन. एवढा चाफ्याची फुलं दिली आहेत मस्त मस्त सर्वांनी. सर्व आर्टिस्ट बाहेर आलेले तुमच्या पण आहे. कारण यांचा 150वा प्रयोग आहे आज. भारी होणार आहे है ना. आणि पूर्ण होणार असे मला भारी होणार. वाटते. आणि कशी वाटली तुला बर्थडे? मध्ये बसलो तुला बर्थडे पार्टी कशी वाटली? बर्थडे पार्टी मला तेवढं ना माहिती होतं. मला सरप्राईज दिले लोकांनी. सरप्राईज कसं वाटलं तुला आमचं? चांगलं होतं. एक्सपेक्टेड होतं? तुला माहिती पडलं आम्ही असं तुला घेणार आहे? जो मम्मी पप्पांनी पण बिलकुल नाही नाही ना. सांगितलं तुला. आम्ही त्यांना सांगितलेलं नका सांग. हो. तुला लास्ट टाइम यायचं होतं ना, रडलेला लास्ट टाइम. यायचं होतं मला. पण आता लवकरच कार्यक्रम सुरू होईल. पण हे खूप मस्त रांगोळी पण खूप छान काढली आहे त्या लोकांनी. ठीक आहे. विजय त्यांनी आम्हाला ओळखलं, ह्याला चेतनला. त्यांनी मला लांबूनच आहे गेला काय केलं? आहे असलं. त्याला पण नंतर भेटूया सर्व. पप्पा पाहिजे होते आमचे बघायला, कारण ते मागच्या लोक वेळेस बोललेला. चांगले. हा, ते मागच्या वेळेस ते लोक बोललेले की पप्पांना घेऊन या. पप्पांना काम असल्यामुळे पप्पा नाही आले. बोल आता माझ्या ब्लॉग मध्ये. माझ्या ब्लॉग चॅनलचं नाव काय? आता तरी बोल यार स्वरांश. What's word माहिती तुझं? हा, फर्स्ट वर्ड बोल चल. उगाच. सेकंड, मी काय करते आता हे? Vlogs. मग पोरी. उगाच vlog. येस, ब्लॉग सांग. लाईक शेअर सबस्क्राईब करा. Like, share and subscribe also. येस. बाकी हे वेलकम मला खूप आवडलं. तिकीट दाखव, तिकीट दाखव. जगाने दिले मला. मी मागच्या वेळेचे पण तिकीट जपून ठेवले. फोटो काढ ना आता एक फोटो काढ. ते बघा तिकीट मी मागच्या वेळेसचे पण जपून ठेवले. जगाने दिले मला. जगाने. तू पण ही जपून ठेव. फोटो काढ. दीदी, ते पण- बाय. नंतर बोलूया. 5 minutes later.
Much, much, much later. मी बोलेल ना थोडस तेव्हा घेईल. अजून त्यांना माझा ना ब्लॉग चॅनल आहे. मी काय बोलते चॉकलेट तरी खा सगळ्यांनी प्लीज. पकड. आय नो की तू गोड नाही खात, पण सगळ्यांनी खा. नेक्स्ट टाइम असं तुला तिकीट काय होतंय? ब्लॉग चॅनल ब्लॉग चॅनल काहीतरी बोला. सांगा ना, लाईक शेअर सबस्क्राईब. उगाच ब्लॉग्स आहे माझे. बाय. बस. सावकाश जा सावकाश जा आता थोडी जवळ आहे. 27 आम्ही चौथ्यांदा आलोय. कधी येणार आहे? 27 जरी तिकीट नाही मिळाले ना तरी मी घुसून येणार. मला कोण आठवणार आहे हे या कुठं ईश्वरचा दुपटा? धनश्री मोरे. धनश्री मोरे पण धनश्री योगेश तू एक योगेश. पप्पांचं नाव. मला वाटलं अरे वा. पण तुम्हाला स्टेजवर बघ. ते कधी येते आमच्या शोला काय माहिती. तुम्हीच या आता. तुम्हीच घरी या. काय नाव आहे असं सगळी विसरलो. लोकं उगाच का उगाचच का उगाच 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 ब्लॉग्स जवळ आहे जरा जवळ आहे. ब्लॉग हा जवळ आहे. बोला ना बोला काय तुम्ही. तर मी सुरू करतो मग तो ऍड. तर मंडळी उगाच ब्लॉग्सला उगाच लाईक करा, उगाच सबस्क्राईब करा, उगाच शेअर करा. आम्ही त्याच्यावर उगाच दिसतोय तुम्हाला. याच्या आधी काय दिसणार आहे उगाच आम्हाला काहीच माहिती नाहीये. तर उगाच सगळं करा आणि हिला काय स्प्रेड करा, व्हायरल करा, सगळं करा. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. ती उगाच उगाच आली होती आख्यानाला. उगाच चौथ्यांदा उगाच आली. उगाच 40 शो लवकर नाही, व्हायचे. नाही, नाही. एकदा आली पण परत उगाच उगाच काय येते कळत नाहीये. पण एवढं प्रमोशन हे उभं नाही नाही, तुम्हाला आम्हाला नशिबाने भेटतात उगाच. उघड तिकीट नाही मिळालं. नाही मिळालं. तर सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना हिच्या उगाचच्या फॉलोअर्सला उगाचच्या फॉलोअर्सला एक विनंती आहे. उगाचला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि फुग आख्यानला या. उगाचला सांगायची चांगला सोगाखेरला हा, सांगायची गरज नाही. तिकीट मिळाल्यावर. येस. धन्यवाद. मित्रांनो, फोकाख्यान बघून झालंय चौथ्यांदा आणि मस्त युट्यूब चॅनलवर एक सरप्राईज मिळणार आहे. चालू आहे ना तुझं. हा, युट्यूबच चालू आहे. पण तुम्ही सरप्राईज एक क्लिप मी ह्याच्या आधी ऍड केलेली आहे. हर्ष विजय सोबत आम्ही लोक बोललो. खूप चांगले बोलतात ते लोक, खूप छान बोलतात ते लोक. आणि त्यांनी माझ्या उगाच व्लॉग्स युट्यूब चॅनलला प्रमोट केलंय. सो तुम्ही पण लाईक, येस तुम्ही पण लाईक करा. आणि पहिलं तर सांग, तुला सरप्राईज कसं वाटलं? एकदम मस्त आहे. माहिती आहे ना, आवडलं? chocolate पण दिली मला हे बघा. हा, हे कोणी दिलं तुला? शाहीर. हा शाहीर काकाने. शाहीर चंद्रकांत माने यांनी चॉकलेट दिलं. सर्व खूप चांगले बोलते आमच्याशी आणि मस्त प्रमोट केलं त्यांनी चॅनलला माझ्या. बाकी आता बघू नंतर कधी परत भेटता येत आहे, कधी तिकीट्स मिळतात आहेत आम्हाला. तर तुम्ही पण ब्लॉग इथपर्यंत बघितला असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता आमची छत्री आम्ही थिएटरमध्ये विसरलो या सगळ्या बोलण्याच्या नादात. आता छत्री परत बघायला जातोय. सर्व आर्टिस्ट गेलेत त्यांच्या हॉटेलमध्ये. हॉन्टेड प्लेस. हॉन्टेड नाही, आपली ट्रेन आपल्याला मिळाली पाहिजे. हा सो आता आम्ही जातो, तर ठीक आहे. बाय छत्री बघतो. लाईक शेअर सबस्क्राईब बोला. बाय. बोल बोल लाईक शेअर सबस्क्राईब असं कर. अँड ओके बाय 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 बाय. छत्री मिळाली आहे. परत 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 वर्ल्ड रेकॉर्ड. छत्री मिळाली.